योजनेतनं 2.5 लाख शेतकऱ्यांना आता वगळलेलं आहे अशी माहिती मिळते। केंद्र सरकारनं आधार, इन्कम टॅक्स आणि शिधापत्रिकेची पडताळणी सुरू केली आहे, तेव्हा हा निर्णय आहे। तर एकाच कुटुंबातल्या पती पत्नी लाभार्थी असतील तर पतीचा लाभ बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। राज्यातल्या 20 लाख शेतकऱ्यांना दिला जातोय। आपण पाहतोय भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खरं तर मोठी घोषणा केलेली आहे, नेमकं काय होणार आहे? किसान सन्मान योजनेबाबत मोठी घोषणा आहे। भरत, पीएम किसान योजना अखेर महत्त्वाची बातमी आली। राज्यातील शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय सरकारचा जाहीर झाला। आता पैसे वाटप होणार असून कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येणार आहेत। मात्र आता पीएम किसान योजनेचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली काही महत्त्वपूर्ण कामे आता सर्व शेतकऱ्यांना करावीच लागणार आहेत। नवीन मोठे नियम सरकारने आता जारी केले असून सर्व शेतकऱ्यांना याचं पालन करायचं आहे। जर तुम्ही आता या चुका केल्या किंवा सरकारने सांगितलेली 2 कामे जर केली नसतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता 2000 रुपयांचा मिळणार नाही असं सरकारने पण स्पष्टपणे सांगितलं आहे। मग जर आता तुम्हाला पीएम किसानचे सर्व टोटली पैसे पाहिजे असतील तर आता सरकारने सांगितलेले सर्व कामे ही करून घ्यावे लागणार आहेत, कारण की आता 2000 रुपयांचा हप्ता वाटप झाल्यानंतर त्यानंतर थोड्याच काही दिवसांमध्ये नमोचे पण 2000 रुपये मिळणार आहेत। हे दोन्ही हप्त्याचे पैसे टोटल 4000 रुपये तुमच्या बँक खात्यात आता येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची, चिंता करण्याची आता गरज नाहीये। तर या ठिकाणी बघू शकता सरकारने आता नवीन कडक नियम देखील केलेले असून आता या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच आता इथून पुढे हप्ता भेटणार आहे। नवीन बदल झालेला असून शेतकऱ्यांनी आता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आता दुर्लक्ष देऊ नका, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, कारण की आता वर्षाला तुम्हाला नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेचे 2-3 हजार भेटत नसून 12000 रुपये भेटतात। मग हे सर्व पैसे जर पाहिजे असतील तर तुम्हाला योग्य ती कागदपत्र देखील असणं गरजेचं आहे, नियमाचं पालन करणं देखील गरजेचं आहे व सरकार जे कामं सांगतं ती कामं देखील करणं गरजेचं आहे, जेणेकरून दरवर्षी 12000 रुपये मिळतील। जर आता या चुका आढळल्या किंवा सरकारने सांगितलेली कामे जर तुम्ही आता 2 दिवसाच्या आत केली नाही तर तुमचे पैसे आता बंद होणार आहेत। होय, सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। आता काय माहिती आलेली आहे सर्व आपण बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर इकडे बघा, आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज बघायला मिळतील। तर चला सर्व काय आता बघूयात। तर बघा, आता सरकारचा मोठा निर्णय झाला। आता पीएम किसान योजनेची हप्त्याची तारीख पण जाहीर झाली। आता हे पैसे पण वाटपच होणार आहेत। काही तासातच आता पैशाची पूर्ण तयारी होताच पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील असं सरकारने पण सांगितलं आहे। सरकारने अखेर हप्ता पूर्णपणे आता जाहीर केल्याने शेतकऱ्यांना पण दिलासा मिळतोय। मात्र या ठिकाणी बघा, काही शेतकऱ्यांचा हप्ता बंद, म्हणजे ते काय सांगितलंय तर बघा, आता या शेतकऱ्यांचा हप्ता बंद, पीएम किसानचा हप्ता, नवीन नियम लागू। आता ही 2 कामे करा नाहीतर पैसे भेटणार नाहीत। जर तुम्ही सरकारने सांगितलेली 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तुमचे पीएम किसानचे व नमो शेतकरीचे पैसे बंद होणार व जे 12000 रुपये वर्षाला भेटत असतात ते भेटायचे नाहीत। मग आता व्हिडिओ बघा, कारण पीएम किसानचा हप्ता आता 24 तासाच्या नंतर लगेच तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। मग आता त्यापूर्वीच तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। जर 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल, म्हणजेच की हे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात यायचे नाहीत। मग आता सरकारने काय माहिती दिलेली आहे व कडक नियम कोणते आता लागू केलेले आहेत, जेणेकरून ती कामे केली तरच आता पैसे भेटतील व आता कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे त्याबाबतची देखील माहिती या ठिकाणी दिसून येत आहे। तर चला आता सविस्तर तुम्हाला यादी दाखवत आहे, त्यानंतर लगेच पीएम किसान योजनेचा हप्ता किती वाजून किती मिनिटाला जमा होणार व सर्वात आधी कोणत्या राज्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत व हे पैसे आता सर्वात आधी काय अर्ध्या जिल्ह्यात देण्यात येणार आहेत की एकाच वेळेस सर्व जिल्ह्यात देण्यात येणार आहेत व जरी पैसे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात वाटप केले तर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होतील आता त्यांची पण यादी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी फक्त आता 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता त्यापूर्वी आपण हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वाटपाला सुरुवात होत आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू होणार आहेत व कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळतील व आता ती कामे कोणती आहेत त्याबाबतची देखील माहिती आता तुम्हाला दाखवणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा।
तर बघा आता नवीन नियम सरकारने जाहीर केला. या ठिकाणी काय सांगितलंय तर बघा इथे सांगितलं आहे की डायरेक्ट सरकारकडून आता मंजुरी हप्त्याला देण्यात आलेली आहे. आता हप्ता वाटप सुरू होणार, पण ही 2 कामे करावीच लागणार आहेत, नाहीतर हप्ता बंद होणार आहे व थोड्यामुळे हप्ता बंद व्हायचा व तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत. त्यामुळे व्हिडिओ बघत चला. सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेबाबत नवीन माहिती देखील बघायला मिळत आहे. या ठिकाणी बघा सरकारने निर्णय घेत बरेच शेतकरी योजनेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये सर्व शेतकरी काढण्यात येणार नाहीत, तर गरजूंना फायदा होणार. मात्र कठोर नियमामुळे या 2 ते 3 चुका ज्यांच्या आढळतील किंवा त्यांच्याकडे काही या वस्तू असतील त्यांना पीएम किसान योजनेचे पैसे आता देण्यात येणार नाहीत. नवीन नियमानुसार हे पैसे आता शेतकऱ्यांचे बंद होणार आहेत. त्यामुळे आता यामध्ये हे पैसे सर्व शेतकऱ्यांचे बंद होणार नाहीत, हे लक्षात घ्या. गरजू शेतकऱ्यांना फायदा होईलच, मात्र काही शेतकऱ्यांचे पैसे बंद होण्याचं कारण म्हणजे त्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे अजूनपर्यंत केली नाहीत व ही 2 कामे आता प्रत्येक शेतकऱ्याला करावी लागणारच आहेत. जर केली नाही तर येणारा हा हप्ता 2000 रुपयांचा जमा व्हायचा नाही. हप्ता जमा झाल्यानंतर पुन्हा काय हप्त्याचे पैसे वाटप होणार नाहीत, मग तुमचं नाव योजनेतून बाहेर निघू शकतं. त्यामुळे आजच आता ही कामे तुम्हाला करावी लागतील किंवा उद्यापर्यंत तरी करून घ्या, जेणेकरून तुमचं नाव या योजनेमध्ये आता राहील व आता पीएम किसान योजनेचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांचे बंद करण्याचा निर्णय आता जाहीर झालेला असून आज बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे देखील बंद होणार आहेत. मग यामध्ये नेमके कोणते शेतकरी आहेत किंवा आता कोणाचे पैसे बंद होणार आहेत व शेतकरी स्वतः अजून कोणाचे पैसे यामधील आता सरकार बंद करून टाकणार आहे ती पण माहिती सांगतो. तर बघा आत्ताच मोठा निर्णय झालेला असून आता या 9 ते 10 प्रकारच्या लोकांचे पैसे सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बंद करण्याचा निर्णय आत्ताच मंजूर करण्यात आलेला आहे. तर चला यामध्ये आता कुणाचे होणार आहेत, कोणत्या चुकामुळे बंद होणार आहेत व आता पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून पीएम किसान योजनेचा हप्ता मिळेल, आता ती माहिती बघणार आहोत. जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. ही 2 कामे आता करावीच लागणार आहेत, तरच तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये भेटतील. कारण की आता सरकारने नवीन कडक नियम आता आणलेला आहे, कारण कुणी पण यायला लागले आणि पीएम किसानचे पैसे घ्यायला लागले. त्यामुळे सरकारने आता हा नवीन मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करायची आहेत, जेणेकरून सरकारला कळेल की हे शेतकरीच आहेत व यांना पैसे देणं गरजेचं आहे. जर तुम्ही 2 कामे केली नाहीत तर सरकारला वाटेल हे शेतकरी नाहीत दुसरेच कोणीतरी आहेत, मग सरकार तुम्हाला पैसे देणार नाही. मग चला आता सर्व काही डिटेल मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे. यामध्ये आता काय सांगण्यात आलेलं आहे, मासिक 10,000 रुपये किंवा याहून अधिक पेन्शन मिळणारे सेवानिवृत्त मल्टीटास्किंग स्टाफ वर्ग गट डी कर्मचारी वगळता नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंट आणि आर्किटेक्ट यांच्यासारखे व्यावसायिक या सर्वांचे हप्ते बंद केले जाणार आहेत. किंवा यांच्या घरामध्ये कोणी शेतकरी असतील तर त्यांना आता हप्ता भेटणार नाही. होय, आता बऱ्याच जणांचे शेतकरी वडील असतात, त्यांना आता हप्ता देण्यात येणार नाही. जर ते अशा नोकरीमध्ये असतील तर आता तो हप्ता काढण्यात येणार आहे. त्यानंतर इकडे बघा, तांत्रिक किंवा दस्तऐवजीकरण त्रुटी असलेले शेतकरी आता हप्ता कायमचा बंद होणार आहे. ज्यांची नोंद किंवा कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा जुळत नाहीत अशा शेतकऱ्यांचे पैसे अनेकदा तांत्रिक कारणामुळे थांबवले जातात, पण आता इथून पुढे ते डायरेक्ट बंद करण्यात येणार आहेत. अशांना आता पीएम किसानचा हप्ता भेटणार नाही. त्यानंतर इकडे सांगितलं आहे की EKYC पूर्ण न केलेले आता शेतकरी, सरकारने आता EKYC करणे अनिवार्य केलेले आहे. आधार बँकेशी देखील लिंक करणे आता गरजेचे आहे. तर इकडे बघा, या नियमांमध्ये तुम्ही बसणं देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे, अन्यथा पैसे आता बंद होणार नाही आहेत. तसेच आता बऱ्याच शेतकऱ्यांचे, हजारो शेतकऱ्यांचे हप्ते आता सरकार अचानकपणे बंद करणार आहे. त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर तुम्ही आता 2 दिवसाच्या आत सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुमचा पण हप्ता हा बंद होऊ शकतो. मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत याबाबतची माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला आता 2च मिनिटात लगेच सांगणार आहे. त्याकरिता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करत चला. तर चला आता सर्व काही माहिती आपण पाहूयात. तर बघू शकता यामध्ये आता नियम सरकारने आणलेलाच आहे. तर इथे पुढे काय माहिती सांगितली ती एकदा आपण बघूया. त्यानंतर पीएम किसानचा हप्ता नेमका कधी व किती वाजता जमा होणार आहे व कोणती 2 कामे करावी लागणार आहे ती पण लगेच माहिती आता तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. तर इकडे बघा, यामध्ये आता सांगण्यात आलेलं आहे की जमिनीचे नोंदणीचे प्रमाणीकरण लँड सीडिंग झालेले नसलेले, महसूल विभागाकडून जमिनीची नोंदणी तपासणी पूर्ण झालेली नसणे किंवा नोंद जुळत नसते, जर असं असेल तर आता यांना पीएम किसानचा हप्ता भेटणार नाही. जर भेटत असेल तर आता त्यांचं नाव, त्या शेतकऱ्यांचं नाव डायरेक्ट काढून टाकण्यात येणार आहे व त्यांचा कायमचा हप्ता आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे. त्यानंतर एकाच कुटुंबातील अधिक लाभार्थी, पती, पत्नी किंवा घरातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असल्यास
त्यांना योजनेनुसार एका कुटुंबात फक्त एकालाच लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे आता इतर कोणी लाभ घेत असेल तर त्या शेतकऱ्यांना आता काढण्यात येणार आहे। मग ती किती गरजू शेतकरी असो हे देखील लक्षात घ्यायचं आहे। अशामुळे आता हजारो शेतकऱ्यांचा हप्ता सरकारकडून डायरेक्ट बंद केला जाणार आहे। तर यानंतर इकडे बघा, बँक खाते बंद असणे किंवा बँक व्यवहाराला नकार असे जर असले तर आता तुमच्या हप्त्याचे पैसे थांबवण्यात येणार आहेत व पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा येणारा 24 तासानंतरचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाही। हे देखील आता लक्षात घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। पण आता हप्ता मिळवण्यासाठी ही 2 कामे करावी लागतील, कारण यावेळेस नियम जाहीर झालेला आहे। आता असं समजू नका की तिकडून पैसे टाकले ऑटोमॅटिक आपल्याला पैसे भेटतील, गेल्या वेळेस जसा हप्ता आला तसाच यावेळेस येईल असं कोणीही आता समजणं चुकीचंच राहील। कारण की आता प्रत्येक शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढे 2 कामे करून घ्या, नाही तर पुन्हा म्हणाल की आम्हाला पैसे आले नाही, सरकार कधी देणार असं तुम्ही म्हणू शकता। तर चला आता उर्वरित माहिती या ठिकाणी बघणार आहोत व एक अंदाजेनुसार बघा, एक अंदाज आहे असं नाहीये कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येऊ शकतात अंदाजानुसार, व कारण की बँकेमध्ये अडचणी नसतात, थोड्याशा चांगल्या बँका काय आहेत त्यांची एक नावे सांगतो, त्या बँकात लवकर पैसे येण्याची एक शक्यता आहे। तर यामध्ये पहिली बँक HDFC बँक, जर या बँकेत तुमचं खातं असेल तर 2000 रुपयांचा हप्ता कोणत्याही क्षणी जमा होईल, 24 तासानंतर पैसे कोणत्याही क्षणी तुम्हाला येणार आहे। त्यानंतर आता ICICI बँक, यामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं असतं, या बँकेत देखील आता 2000 रुपयांचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे। त्यानंतर बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। आता कोटक महिंद्रा बँकेमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचे खाते आहेत, जर तुमचं पण असेल तर आता तुम्हाला पण लवकरात लवकर योग्य तो लाभ नक्कीच मिळणार आहे। त्यानंतर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बडोदामध्ये पण शेतकऱ्यांचे खाते आहेत, तसेच ग्रामीण भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेले असतात, त्यामुळे आता बँक ऑफ बडोदामध्ये याही ठिकाणी टोटल 2000 रुपयांचा हप्ता डायरेक्ट जमा होणार आहे। डायरेक्ट हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून टोटली पैसे आता हे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जातील। हे एक सर्वात मोठी खुशखबर राज्यभरातील आता या शेतकऱ्यांसाठी देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर बघा, पैसे जमा होणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, जर या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण तुमचं खातं असेल, ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना या बँकेत पण आता लवकर पैसे मिळणार आहेत, त्यामुळे कसलीच काळजी जास्त शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण सरकारने तसा मोठा निर्णयच आता स्पष्टपणे जाहीर करत सांगितलेला आहे। ही एक सर्वात मोठी खुशखबर आता समोर आलेली आहे। तर चला आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पीएम किसानचा हप्ता येईल, आता ती माहिती आपण बघणार आहोत। आता मात्र राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेलीच आहे। या ठिकाणी बघा सर्व काही सांगितलं आहे। आता त्यामध्ये काय सांगितलं आहे तर बघा, पीएम किसानचे पैसे पाहिजे असतील तर ही 5 कागदपत्रे, ही 5 कामे केलेली असणं गरजेचं आहे, तरच आता हप्ता भेटणार आहे। यामध्ये इकडे बघा, तुमच्याकडे एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे, अन्यथा हप्ता बंद होऊ शकतो किंवा मिळणारच नाही। हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे। तुमचे नाव, पत्ता आणि ओळख यासाठी हे लागते। त्यानंतर पीएम किसानचे पैसे मिळत नसतील व तुम्हाला मिळवायचे असतील तर तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या लिंकड असणं गरजेचं आहे, म्हणजे आपला मोबाईल नंबर जो असतो त्याच्याशी आधार कार्ड लिंक करा। जर तुम्हाला ते समजत नसेल तर शहरी भागात सेवा केंद्रावर जाऊन ते तुम्ही विचारून लिंक करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला आता एक पुढील महत्त्वाचं काम करायचं आहे, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे, जेणेकरून पीएम किसानचा हप्ता वाटप झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात येईल। जर हे केलेलं नसलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, हे लक्षात घ्या। तुमचा हप्ता बंद होऊ शकतो किंवा तुम्हाला पैसे पण भेटायचे नाहीत, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर आता पीएम किसानचे पैसे पाहिजे असतील तर अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे। नेमकं ते कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला सांगतो। ते जर तुम्ही काम केलं तर सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत व तुमचा हप्ता पण बंद होणार नाही। तर चला ते पण लगेच सांगतो। तर बघा, आता यामध्ये आलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी एक छोटंसं काम करावं लागणारच आहे। यामध्ये इकडे बघा, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील वारंवार सांगत असतात, तर ते काम कोणतं करायचं आहे तर EKYCचा। जर तुम्ही EKYC केली नसेल तर आत्ताच EKYC करून घ्या, केली नसेल तर ही करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या पण बँक खात्यावरती पंतप्रधान पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 100% जमा होतील। हे देखील आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका, चिंता करू नका। EKYC तात्काळ करून घ्या, जेणे
जेणेकरून 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होऊन जातील. कारण सरकारने पण आता स्पष्टपणे डायरेक्ट सांगून टाकलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी कामे करावी असं सरकारचं म्हणणं स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आजच ही KYC करा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. 19 फेब्रुवारी 2025 दुपारी 12 नंतर PM किसान योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप होणार आहेत. खरी तारीख आपण सांगितलेली आहे. तोपर्यंत जरी तुम्हाला कोणी सांगितलं असेल आज हप्ता येणार, काल हप्ता आलाय, सकाळी पैसे आलेत, दुपारी पैसे आलेत, असं काही नाहीये. PM किसान योजनेचे पैसे 19 फेब्रुवारी दुपारी 12च्या नंतर केव्हाही जमा होऊन जातील हे देखील लक्षात घ्या. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद.